आयुर्वेदामध्ये असं म्हणलंय, आर्तवम आग्नेयम शुक्रम सौम्यम. म्हणजे स्त्रीबीज हे उष्ण असतं, स्त्री शरीर उष्ण असतं, आणि शुक्रम सौम्यम, किंवा मुळात शुक्र हे थंड असतं. एवढं कशाला सर, की हा इतका जो नाजूक अवयव आहे पुरुषांमधला, लिंग आणि अंडाशय, वृषण आणि म्हणजे टेस्टिस आणि पेनिस, आपल्या एवढ्या सगळ्या शरीरामध्ये हा इतका नाजूक अवयव परमेश्वराने शरीराच्या बाहेर का ठेवला? कारण या ठिकाणी पोटामध्ये सगळी पचन संस्था आहे. जिथं पचन व्यापार चालतो त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट उष्णता असावी लागते, आणि त्या उष्णतेमध्ये शुक्राणू आणि त्या शुक्राणू वीर्य आणि शुक्राणू निर्माणच होऊ शकत नाही. म्हणजे बाय डिफॉल्टच त्याचा संबंध हा थंडाव्याशी आहे. ओके. त्यामुळे रक्तामध्ये जर उष्णता वाढत गेली तर तुम्हाला लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात, वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि ही जी सगळी व्यसनं केली जातात, ही सगळी व्यसनं आयुर्वेदानुसार रक्तानुगामिती आहे. म्हणजे रक्तामध्ये उष्णता निर्माण करतात. आणि रक्त हा एलिमेंट आपल्या बॉडीमध्ये असा आहे की एकदा रक्तामध्ये जर विषारी घटक निर्माण झाले तर ते संपूर्ण शरीर सहज व्यापू शकतात. म्हणजे अगदी तो आधी नॉर्मल होता, सेक्शुअल परफॉर्मन्स व्यवस्थित होता, काउंट व्यवस्थित होता, पण तो व्यसनांच्या आहारी गेला आणि त्याच्या रिपोर्टमध्ये बदल झाले. कित्येक वेळा पेशंट आमच्याकडे फाईल घेऊन येतात, सर म्हणे लग्नानंतर रिपोर्ट केले होते व्यवस्थित होते, पण मधल्या काळात डिप्रेशन आलं, व्यसनांच्या आहारी गेला आणि नंतरचे रिपोर्ट झिरो झाले. म्हणजे होत्याचं नव्हतं करण्याची ताकद व्यसनांमध्ये. त्यामुळे ही जी स्त्री पुरुषांमधील जी व्यसनं आहेत हे वंध्यत्वाचं खूप मोठं कारण आहे.